Hello everyone, welcome and welcome back to my channel Aparna Unfiltered where you get raw real vlogs. आज आहे 13 जानेवारी भोगी स्पेशल. आज सकाळी लवकरच उठून घरातली सगळी कामं आटोपलीत आणि सगळ्यात आधी मुख्य दरवाजासमोर अशी सुंदर अशी रांगोळी काढून घेतली. रंगीबेरंगी रांगोळी घरात सकारात्मक ऊर्जा तर आणतेच किंवा सणांचा आनंदही द्विगुणित करते. आज आहे भोगी. मस्त रांगोळी वगैरे काढून झालं आहे, घर स्वच्छ करून झालं आहे. स्वामींचे गाणे इथे लागलेले आहेत. आज स्वयंपाकात कुठली भाजी, तर सगळीकडे सगळ्यांच्या घरी बनणारी म्हणजे भोगीची भाजी. या भाजीमध्ये हंगामी भाज्या, तीळ, शेंगदाणे, खास मसाले वापरले जातात. ही भाजी खूपच चविष्ट आणि पौष्टिक असते घरी. तसे तर आपले सगळेच सण हे निसर्गाशी जोडलेले आहे, तसाच हा सणसुद्धा. नवीन पीक घरात येतं आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. बऱ्याच भागात ना भोगीची शेकोटीसुद्धा पेटवली जाते, म्हणजे जुन्या वस्तू जाळून जुन्या आठवणी नकारात्मकता दूर केली जाते आणि नव्या गोष्टीचं हे स्वागत केलं जातं. सूर्यदेवाला कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि मकर संक्रांतीच्या स्वागताची तयारीसुद्धा सुरू होते. आजच्या या धावपळीच्या आयुष्यात असे सण आपल्याला थोडं थांबायला शिकवतात, कुटुंबासोबत वेळ घालायला शिकवतात आणि साध्या साध्या गोष्टीमध्ये आनंद शोधायला शिकवतात. उद्या आहे मकर संक्रांत आणि संक्रांतीच्या दिवशी खास तिळगुळाच्या पोळ्या केल्या जातात. पण मी हे आजच करते आहे, कारण अहोंना जे दुबईला पार्सल पाठवायचं आहे त्यामध्ये मला या पॅक करायच्या आहेत. अगदी संक्रांतीच्या दिवशी छान अशा घरी बनवलेल्या तिळगुळाच्या पोळ्या खाता येईल म्हणून. पारंपरिक तर मी म्हणणार नाही, पण ह्या भोगीच्या भाजीची माझी रेसिपी ही मी तुमच्यासोबत शेअर करते. सगळ्यात आधी खोबरं, तीळ, शेंगदाणे ह्यांचं छान मस्त वाटण करून घेतलं आणि आता तेलामध्ये याला छान फ्राय करायचं आहे, अगदी त्याला कडेनी तेल सुटेपर्यंत. भोगीच्या भाजीची खरी चव येते ती तीळ आणि शेंगदाणे यामुळेच. भाजलेले तीळ, शेंगदाणे भरडून भाजीमध्ये घातले की भाजीला ना छान गोडसर खमंग अशी चव येते. सगळे मसाले तेलावरती छान भाजले की त्यामध्ये ह्या सगळ्या भाज्या टाकून द्यायच्या. हे सगळं मसाल्यावरती छान परतल्यानंतर आपल्याला हवं तितकं पाणी टाकायचं. म्हणजे काय, भाजीची कन्सिस्टन्सी पाण्याची ही तुमच्या पद्धतीने छान ठरवायची. कोणी याला अशीच ड्रायसुद्धा ठेवते, म्हणजे आपण जे मीठ टाकतो ना त्यामुळे ऑटोमॅटिक भाजीला पाणी सुटते. शिवाय अशा काही भाज्या यामध्ये आहेत जे त्यांचं स्वतःचं पाणी देखील रिलीज करतं. तर मी जास्त पाणी नाही घातलं, बस थोडंसं त्यांना शिजेपर्यंत. दॅट्स इट. आज स्कूलमध्ये संक्रांती सेलिब्रेशन असल्यामुळे मिस्टूला स्कूलमध्ये ब्लॅक असं ट्रेडिशनल फेस्टिवल वेअर घालून जायचं होतं, पण घालून तिला पार्टीवेअर, कारण तिला याआधीचे कुठलेच ड्रेस येतच नाही आहे. म्हणजे हाईट तर वाढलीच आहे, शिवाय बॉडीमध्ये सुद्धा फिट व्हायला लागलेले आहेत. ड्रेस तर घातलेलाच होता, म्हणून म्हटलं आपल्या यूट्यूब फॅमिलीला थोडा डान्स करून दाखव. जेवण वगैरे सगळं आटपून रात्रीच्या वेळी
उद्याच्या पूजेला लागणारं सगळं साहित्य घेण्यासाठी मार्केटला गेलो. तर हे बघा, स्टॉल्स इतके छान पद्धतीने सजवलेले आहेत ना, की खरंच खूपच छान. सगळीकडे वेगवेगळे कलर्स, पतंगांचे स्टॉल्स, छोट्या बाळांचे जे बोरणांचे जे आलेले दागिने, एवढं छान वाटत होतं. सणाचा तो उत्साह मनापर्यंत पोहोचतो.